हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट. तर आज आपण ब्लड प्रेशर या विषयावर बोलणार आहोत. तर ब्लड प्रेशर म्हणजेच मराठीत आपण याला रक्तदाब असे म्हणतो. ब्लड प्रेशर ही आजकाल खूप कॉमन समस्या झालेली आहे. ब्लड प्रेशरसाठी कुठलीही एज लिमिट राहिलेली नाही. खूप कमी वयामध्ये सुद्धा BP स्टार्ट होतोय. तर याला बरेचसे कारणे आहेत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारणे बघणार आहोत. तर आज आपण ब्लड प्रेशर म्हणजे काय, याचे टाईप्स कुठले आणि याची लक्षणे कुठले हे बघणार आहोत. ब्लड प्रेशर म्हणजे की जेव्हा आपले हृदय शरीरामध्ये रक्त पंप करते तेव्हा ज्या रक्ताचा आपल्या रक्तवाहिन्याच्या वॉलवर म्हणजेच आर्टरीजच्या वॉलवर जो एक दाब प्रेशर निर्माण होतोय त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. तर याचे दोन प्रकार असतात. एक असतो सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि एक असतो डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक म्हणजे जेव्हा आपले हृदय अंकुचन पावते, कॉन्ट्रॅक्ट होते, तेव्हा क्रिएट होणारा दाब म्हणजे सिस्टोलिक ब्लड प्रेशर. याची नॉर्मल व्हॅल्यू असते 120. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजेच हृदय जेव्हा शिथिल किंवा रिलॅक्स असताना क्रिएट होणारा दाब म्हणजेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर. त्याची नॉर्मल व्हॅल्यू असते 80. तर आपण कॉमनली 120/80 mmHg याला आपण नॉर्मल BP कन्सिडर करतो. पण हा BP जेव्हा 120च्या वरती 130, 140, 150, 160 असं जेव्हा वाढत जातो, तसेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा 90, 100, 110 वगैरे असा वाढतो, तेव्हा आपण त्याला हाय ब्लड प्रेशर कन्सिडर करतो. याची बरीचशी कारणे आहेत. कॉमनली बऱ्याचदा ब्लड प्रेशर हा एक सायलेंट किलर म्हणून काम करते. बऱ्याचदा पेशंटमध्ये लक्षणेही दिसतसुद्धा नाहीत. जर लक्षणे दिसत असतील तर कुठल्या प्रकारचे असू शकतात? डोकेदुखी, विशेषतः आपल्या डोक्याचा जो मागचा भाग असतो तिथे डोकेदुखी असते. गरगरणे, चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा, तसेच पाल्पिटेशन, छातीमध्ये जडपणा वाटणे, छातीमध्ये दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यासमोर धूसर दिसणे म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसत नाही, नाकातनं रक्त येणे, चिडचिड किंवा अस्वस्थता अशा प्रकारचे लक्षणे दिसू शकतात. बऱ्याच वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणून नियमितपणे रक्तदाब ब्लड प्रेशर चेक करणे खूप गरजेचे असते. आपण होमिओपॅथी ब्लड प्रेशरसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे काय कारणे आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत हे बघणार आहोत. थँक्यू सो मच.